तुमचे आशीर्वाद आणि तुम्ही दिलेली मदत ही लाख मोलाची आहे. ही लाख मोलाची अशासाठी आहे का एका साध्या शेतकऱ्याच्या पोराला पाडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भले भले मंत्री मैदानात उतरत असताना माझा बाबा माझ्या पाठीची ताठ मानेनं आणि खंबीरपणानं उभा आहे. ही सर्वसामान्य जनता जी उभी आहे, या जनतेच्या जोरावर आपण ही निवडणूक लढतो. मगाशी पटळीचे जे बोललो दादा, तुम्ही म्हणालात पहिल्यांदा हा माईक हातात घेतला, पण हा पहिल्यांदा माईक हातात घेतला याचं कारण हे आहे की आमच्या पटरी शेठची वेदना जी आहे, किती लिटर दूध आहे दिवसाचं? 100 लिटर दूध माणूस दिवसाला घालतोय. 10 रुपयाचं लिटर माझं नुकसान म्हटलं तर 1000 रुपयाचं रोजचं नुकसान आहे, 30,000 रुपयाचं महिन्याचं नुकसान आहे. आणि वर्षाचं नुकसान जर बघितलं तर 3.5 लाख रुपयाचं वर्षाचं नुकसान ज्या माणसाचं झालं. जेव्हा त्या माणसाला कळतं का माझा आवाज पोहोचवणारा माणूस इथं आलाय, का नाही कंठ फुटणार, का नाही झाडच होणार. बघा आमच्या खैरेवाडीचे खैरेचा बोलले, शेतकरी आक्रोश मोर्चाला प्रकाशित तुम्ही होता जुन्नर पासून. काही माणसं अगदी जुन्नर पासून शेतकरी आक्रोश मोर्चाला सुद्धा समोर येतात, कारण सर्वसामान्य शेतकऱ्याची व्यथा वेदना मांडायला. शेतकऱ्याचं पोरग जेव्हा संसदेत गरजतं तेव्हा ते महत्वाचं असतं. आणि विरोधक येऊन काय सांगतात दादा, खासदार साहेब गावात किती वेळा आले. बाबांनी गेल्या वेळी 1100 रुपयाची मदत केली होती, ते खासदारांनी परत हिवरे गावात यावे म्हणून जास्त केली नव्हती, तर त्यांनी संसदेत आमचे प्रश्न मांडावेत म्हणून केली होती. आमच्या कांद्यासाठी बोलावं, आमच्या दुधासाठी बोलावं, बिबट्याच्या त्रासासाठी बोलावं, शेतकऱ्याला जे नाडलं जातं त्यासाठी बोलावं. आणि आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना गणेशराव समोरचे उमेदवार म्हणतात, गंमत बघा कशी असते. मला आज एका मित्रांनी सांगितलं, शेखर दादा, परवा मी काहीतरी विधान ऐकलं सुरेश भाऊ की संसद रत्न पुरस्काराची खिल्ली उडवली गेली. अरे कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नाही, माझी काय परदेशात कंपनी नाही, माझ्याकडे काय गडगंज पैसा नाही. तुम्ही सगळ्यांनी ठरवून एका शेतकऱ्याच्या पोराला संसदेत पाठवलं आणि पहिल्याच टर्म मध्ये 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार माझा नाही, हा पुरस्कार, हा जो विश्वास निर्माण होतो ना पंढरी शेठमध्ये, हा जो विश्वास प्रकाश शेठमध्ये निर्माण होतो ना, संसद रत्न पुरस्कार या तुमच्या विश्वासाचा आहे की हा माझ्या दुधाच्या प्रश्नावर बोलतोय, हा माझ्या कांद्याच्या प्रश्नावर बोलतोय, याचा हा संसद रत्न पुरस्कार आहे. पण दुर्दैवानं त्याची खिल्ली उडवली गेली. बरं, खिल्ली उडवल्याने गणेशराव त्यांच्या अहवालामध्ये मात्र सुरेश भाऊ घाईघाईने छापले का 15 वर्षात त्यांना पण 2दा पुरस्कार मिळाला होता. मग सांगायला लाज कसली वाटते राव. म्हणजे 15 वर्षात तुम्हाला 2दा पुरस्कार मिळाला हे सांगायची लाज वाटते की पहिल्या टर्म मध्ये तुमची पाठी कोरी होती हे सांगायची लाज वाटते का कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या या पोरांनी पहिल्याच टर्म मध्ये 3 वेळा पुरस्कार आणला हे सांगताना तुम्हाला कमीपणा वाटतो तेच मला कळत नाही. पण असं ज्याची त्याचा स्वभाव असतो. पण तुम्ही विकासनाला म्हणालात की या भागातला जो 14 गावांच्या जो पाण्याचा प्रश्न, तुम्ही सगळे मला भेटायला आला तेव्हाही मी शब्द दिला होता की या विषयाचा सखोल अभ्यास करून मग यावर नक्की तुम्हाला आश्वासन देईल. लोकांसारख्या नुसत्या पोकळ बैठका लावणार नाही. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की वॉटर अकाउंट, आपण इरिगेशन कडून वॉटर अकाउंट काढलं आणि त्याचबरोबर प्रफुल्ल कदम नावाचे एक जलतज्ञ आहेत, त्यांची परवा मी भेट घेतली. त्यांनी सांगितलं टाटा कोयना धरणामध्ये ज्याच्यावर वीज निर्मिती होती जवळपास 48 टीएमसी आपल्या खोऱ्यातलं, म्हणजे भीमा खोऱ्यातलं, जे कृष्णा खोऱ्यापैकी भीमा खोरं जे त्या भीमा खोऱ्यातलं 48 टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी वापरलं जातं, खाली कोकणात सोडून दिलं जातं. हे आपलं पाणी आहे, हे आपल्या खोऱ्यातलं पाणी आहे. आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 2दा महाराष्ट्राच्या जनतेला फसवलंय
2014च्या निवडणुकीत त्यांनी आश्वासन दिलं होतं की टाटा कोयनेचं पाणी हे खाली सोडलं जाईल, फार उजनीपर्यंत ते पाणी जाईल. आणि त्यानंतर दुसऱ्यांदा 2019च्या निवडणुकीत पुन्हा आश्वासन दिलं होतं. 2018ला महाराष्ट्र सरकारने या संदर्भात समिती स्थापन करण्याचा GR तयार केला, पण याच्यावर 1% काम झालं नाही. मी तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करतो की हे टाटा कोयनेचं 48 TMC पाणी हे केवळ